तर सुरुवातीला 1-2 वर्ष अशी होती की मी त्यात काहीच केलं नाही जास्त आणि पूर्ण अभ्यासच होतं. बरेच वेळा जसं टॉपर सांगतात की 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो, तर मी त्या मताशी पर्सनली सहमत नाही आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला समजा सवयच नसेल अभ्यासाची किंवा तुम्हाला सगळं झिरोपासून चालू करायचं असेल, तर मग ते एखाद्याला समजा जमत असेल तर ते म्हणजे ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे की एखाद्याला पटत असेल तो ते करेल. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं सगळा बॅलन्स असला पाहिजे. पण तो केव्हा की जेव्हा तुमचा एक खूप स्ट्रॉंग बेस तयार झाला असेल. म्हणजे 2 वर्ष मी काहीच केलं नव्हतं अभ्यास सोडून UPSC आणि MPSCला, त्यामुळे माझा तो बेस स्ट्रॉंग झाला होता. आणि अशा वेळेस मग मी त्यानंतर पण काय केलं की असं मी कुठं सारखं कार्यक्रमाला गेलो किंवा असं काही हे नाही. माझे दिवस बाजूला ठेवले होते. जसं की आता मी जेव्हा जॉब नव्हता तेव्हा 5-6 दिवस मी अभ्यास करायचो आणि संडे मी पूर्ण रिकामा घ्यायचो. आणि त्याबरोबरच माझं मी वर्कआउट पण करतो, तर तो वर्कआउट एक माझा रेग्युलरली चालू होता. त्यांनी पण मला मन शांत करायला खूप मदत झाली. तर असा बॅलन्स असला पाहिजे. आणि जो अभ्यास समजा व्यवस्थित नसेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस कराव्याच लागतील, त्यात काय म्हणजे दुमत नाही आहे. पण अभ्यास झाला असेल आणि अभ्यास करता करता बाकीच्या गोष्टी करता येत असतील तर मग त्याला पण हरकत नाही, कारण शेवटी मन शांत राहणं पण गरजेचं आहे या सगळ्यात.